पॅन्ट्री पिक्चर मध्ये ज्या बायला शेवटपर्यंत भेटली नाही ती चिमणी म्हणजेच आपली काळी चिमणी आज मला गावली होती। आणि मित्रांनो रोज सकाळी जेव्हा पण मी उठतो ना तेव्हा ना माझ्या घराबाहेर आहे ना भरपूर प्रकारचे ना पक्षी येतात बरं का। आणि आज सकाळला मी नेमका विचार केला की आपल्या घराबाहेर आहे नेमकं किती प्रकारचे आणि कोणते कोणते पक्षी येते आज आहे ना बघूनच घेऊ। आणि त्याच प्रकारे मित्रांनो मी शूट करायला चालू करून टाकलं। तर सुरुवातपासून काळी चिमणी, पोपट आणि त्यानंतर मित्रांनो शहरात न सापडणारी आपली चिमणी पण दिसली बरं का साधी। आणि मित्रांनो आतापर्यंत मी जेव्हा पण सकाळी उठायचो ना तेव्हा मला पक्ष्यांचा आहे ना चिरबिराट ऐकायला यायचं बरं का। पण आतापर्यंत इतकं बारीक आहे ना मी या पक्ष्यांना ऑब्झर्व कधी केलंच नव्हतं बरं का। आणि खुल्या आसमानात उडणार तर आपण भरपूर पक्षी बघितले बरं का। पण त्यानंतर मित्रांनो आपण असे पक्षी बघितले का ज्यांना आहे ना उडता तर येत होतं पण त्यांची मानसिकता आहे ना गुलामगिरीची झाली होती। आणि मित्रांनो ही गुलामगिरीची मानसिकता आहे ना पक्ष्यांबरोबर माणसांमध्ये सुद्धा आहे बरं का। म्हणजे आपल्यामध्ये मित्रांनो किती पण गुणधर्म असले ना तरी पण आपण ना आपला आवडता पिंजरा आहे ना सोडत नाही बरं का। आणि माणसाची याच गुलामगिरीच्या स्थितीवर मित्रांनो एक लहानपणी रेडिओवर गाणं वाजायचं बरं का, आकाशी झेप घेरे पाखरा सोडून सोन्याचा पिंजरा। आणि हेच गाणं मित्रांनो भरपूर रिलेट करतंय बरं का। बाकी सकाळ सकाळ रील लोटायच्या ऐवजी ना मी जरा आहे ना ऑब्झर्वेशन केलं बरं का। आणि तेव्हा जाऊन मला कळलं की किती प्राणी आणि पक्ष्यांच्या आहे ना सराउंडिंग मध्ये आपण रोज राहतो। बाकी सकाळ ना आपलं ऑब्झर्वेशन कंप्लीट झालं बरं का। मस्त की आपण पक्ष्यांचा आहे ना आनंद लुटला बरं का। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या शेतातले काहीतरी काम होते ते पण थोडेफार आपण उरकून घेतले। आणि संध्याकाळला मित्रांनो कबड्डीची प्रॅक्टिस पण चालू झाली। आणि आज शेतामध्ये ना भरपूर आपल्याला काम होतं बरं का। त्यामुळेच म्हणलं जरा आहे ना आराम करू आपण आणि पोरांचा आहे ना व्यायाम आहे जरा बघून घेऊ। मित्रांनो कधी मध्ये ना आपल्या हातातला मोबाईल साईडला ठेवून ना निसर्गामध्ये नेमकं काय चालू एकदा आहे ना बघून घ्यायचं बरं का। भरपूर आनंद भेटतो बरं का। आणि मित्रांनो आपल्या आयडीवर नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या।